Welcome students. In last lecture we studied about physical properties as well as some abnormal points of alkanes. Then after today we are going to learn chemical properties of alkanes. So what is the meaning of chemical properties? So you know that very well. Physical properties means the properties which can be measured or the properties which can be observed are called as a physical properties. Means alkaneची solubility असेल, alkaneचा melting point असेल, ओके, त्याचा कलर असेल, टेस्ट असेल, ज्या ज्या प्रॉपर्टी मोजता येतात किंवा अनुभवता येतात किंवा ऑब्झर्व करता येतात त्यांना आपण फिजिकल प्रॉपर्टी म्हटलं होतं. आज आपल्याला पाहायचे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवायचं, जिथे जिथे केमिकल प्रॉपर्टीज हा शब्द येतो, केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे केमिकल रिएक्शन्स. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय तर केमिकल रिएक्शन्स. तर सांगायचं आपल्याला, मी तुम्हाला असं सांगतो, अल्केन म्हटलं की सर्व कोणते बॉन्ड असतात? कार्बन कार्बन सिंगल कोव्हलंट बॉन्ड असतात. अल्केन म्हटलं की कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन हे कोणते बॉन्ड असतात? तर सिंगल बॉन्ड असतात. एक्झाम्पल घेतो पहा. आता मिथेन आहे, ओके. दुसरा CH3 म्हणजे हा मिथेन झाला, ओके. हा इथेन झाला. नंतर प्रोपेन CH3 CH2 CH3 हा काय झाला? प्रोपेन झाला. नंतर असा कंपाऊंड काढतोय CH3 CH3, ओके. हा CH3 हा आयसोब्युटेन झाला. कोणता झाला? हा आयसोब्युटेन. सो these all are the alkanes. All these compounds are the alkane compound and each compound contain carbon carbon single covalent bond. Carbon carbon single covalent bond. अल्केन मध्ये सर्वचे सर्व कार्बन कार्बन हे कोणते बॉन्ड असतात? तर सिंगल बॉन्ड असतात. आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो त्याबरोबर हे जे सिंगल सिग्मा बॉन्ड असतात हे कोणाच्या मध्ये असतात? तर दोन्ही कार्बनच्या मध्ये असतात. कोणाच्या मध्ये असतात? तर दोन्ही कार्बनच्या मध्ये. याचा अर्थ सिंगली बॉन्डेड दोन्ही ऍटम हे कार्बनच आहेत. हे कसे? तर कार्बन आहेत. हे कसे? तर कार्बन. हे दोन कार्बन, हे दोन कार्बन, हे दोन कार्बन, दोन्ही कार्बन ऍटम आहेत. दोघांचीही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी तेवढीच आहे, म्हणून हे बॉन्ड नॉन पोलार असतात. कोणते असतात? तर नॉन पोलार. अल्केन मधले कार्बन कार्बन सिंगल हे सिग्मा बॉन्ड असतात. सिंगल हे कोणते बॉन्ड असतात? तर सिंगल हे सिग्मा बॉन्ड असतात. आणि मी असं म्हणतोय की हे जे सिग्मा बॉन्ड आहेत हे सिग्मा बॉन्ड सर्वचे सर्व कार्बन कार्बन ऍटम न तयार झालेले आहेत, ज्यांची की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखी आहे. आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर दोन ऍटमची सारखी असेल तर तयार होणारा जो बॉन्ड असतो तो नॉन पोलार कोव्हलंट बॉन्ड असतो. कोणता बॉन्ड असतो? पहा, मी लिहितो इथं नॉन पोलार कोव्हलंट बॉन्ड. नॉन पोलार कोव्हलंट बॉन्ड, ओके. हे पहा, हा कार्बन कार्बन नॉन पोलार कोव्हलंट बॉन्ड, हा कार्बन कार्बन देखील नॉन पोलार कोव्हलंट बॉन्ड, हा कार्बन कार्बन देखील नॉन पोलार कोव्हलंट बॉन्ड. यातले सर्वच कार्बन कार्बन हा असेल किंवा हा असेल, सर्वच कोणते बॉन्ड? तर नॉन पोलार कोव्हलंट बॉन्ड आहेत. आणि लक्षात ठेवा, नॉन पोलार कोव्हलंट बॉन्ड लवकर तुटत नाहीत आणि पोलार कोव्हलंट बॉन्ड मात्र लवकर तुटतात. एक्झाम्पल देतो पहा. तुम्हाला माहिती आहे CH3Cl जर म्हटलं तर हा जो कोव्हलंट बॉन्ड आहे हा कोणाच्या मधला आहे? तर हा कोव्हलंट बॉन्ड कार्बन आणि क्लोरीनच्या मधला आहे. कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 2.5 तर क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 3.2. हा जो सिंगल कोव्हलंट बॉन्ड आहे या सिंगल कोव्हलंट बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन क्लोरीन कडे जातात आणि इथं तयार होतं CH3+ आणि Cl-. हे झालं हेटेरोलिसिस. काय झालं? हे हेटेरोलिसिस. कार्बन आणि क्लोरीन यांच्यातला बॉन्ड पोलार होता, म्हणून मिथिल कॅटायन आणि क्लोरीन एनायन तयार होतं. हा बॉन्ड लवकर तुटतो. हा बॉन्ड कसा होतो? लवकर तुटतो. या बॉन्डला आपण म्हणतो पोलार कोव्हलंट बॉन्ड. कोणता बॉन्ड म्हणतो आपण? पोलार कोव्हलंट बॉन्ड असं म्हणतो. ज्या ज्या कंपाऊंड्स मध्ये पोलार कोव्हलंट बॉन्ड म्हणजे असे बॉन्ड असतात ते लवकर तुटतात. पण आपण अल्केनची स्टडी करत आहोत. अल्केन्स म्हणजे काय? अल्केन्स म्हणजे अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इन विच ऑल कार्बन कार्बन सिग्मा कोव्हलंट बॉन्ड्स आर प्रेझेंट आर कॉल्ड ॲज अल्केन्स. आणि अल्केन्स मध्ये सर्वचे सर्व कार्बन कार्बन सिंगल सिग्मा बॉन्ड आहेत. ते बॉन्ड लवकर तुटत नाहीत. कार्बन हायड्रोजन हे देखील सिग्मा बॉन्डच आहेत. कार्बन हायड्रोजन देखील काय? तर सिग्मा बॉन्ड. आपण जेव्हा म्हणतो पहा, समजा इथं काढलं, मी समजा हा इथेन काढला असा, तर पहा सांगतोय
तर हा कार्बन कार्बन नॉन पोलर कोलन बॉन्ड झाला. ओके, कोणता? नॉन पोलर कोलन बॉन्ड. आणि कार्बन हायड्रोजनचा जर विचार केला तर कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5, हायड्रोजनची 2.2. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जास्त नाही. कार्बन 2.5 पहा, 2.5 आणि हायड्रोजन 2.2 म्हणजे किती? जवळपास 0.3. 0.3 डिफरन्स म्हणजे नेग्लिजिबल डिफरन्स आहे. कार्बन हायड्रोजन हा जो बॉन्ड आहे तो स्लाइटली पोलार कोलन बॉन्ड आहे, तोच फक्त तुटण्याची शक्यता असते. बाकी हा कार्बन कार्बन बॉन्ड खूप कमी प्रमाणात तुटतो. म्हणून मला असं सांगायचं आहे की अल्केन्स मध्ये सर्व कार्बन कार्बन सिग्मा कोलन बॉन्ड आहेत. त्याचबरोबर कार्बन हायड्रोजन हे देखील सिग्मा कोलन बॉन्ड आहेत. कोणते? सिग्मा कोलन बॉन्ड आहेत. म्हणून अल्केन्स आर लेस रिएक्टिव्ह. म्हणून अल्केन्स हे कसे? तर लेस रिएक्टिव्ह. ज्या ज्या कंपाऊंड्स मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ नॉन पोलार कोलन बॉन्ड असतात ते लेस रिएक्टिव्ह असतात. आणि अल्केन मध्ये कार्बन कार्बन असेल किंवा कार्बन हायड्रोजन हे नॉन पोलार कोलन बॉन्ड आहेत, म्हणून अल्केन्स रिएक्शन देत नाही. आता एक ओळ सांगतो मी. ड्यू टू द नॉन पोलार नेचर ऑफ अल्केन्स, अल्केन्स कॅन नॉट रिएक्ट विथ ऍसिड्स, cannot react with bases, cannot react with oxidizing reagents, cannot react with reducing agents and cannot react with reactive metals. जवळपास बाकीचे जे पोलर कंपाऊंड्स असतात, पोलर कंपाऊंड मात्र या पाचही रिएजंट सोबत रिएक्शन देतात. पण अल्केन मध्ये सर्वचे सर्व कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन यांच्यामध्ये सिग्मा कोलन बॉन्ड आहेत, म्हणून ते लेस रिएक्टिव्ह आहेत. रिएक्शन होत असताना बॉन्ड तुटणं खूप महत्वाचं असतं. बॉन्ड जर तुटलाच नाही तर नवीन प्रोडक्ट तयार होत नसतो. म्हणून रिएक्शन होत असताना बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग ही प्रोसेस होणं आवश्यक असतं. आणि अल्केन मध्ये तेच होत नाही. अल्केन मध्ये कार्बन कार्बन सर्व सिग्मा बॉन्ड आणि कार्बन हायड्रोजन देखील सर्व सिग्मा बॉन्ड असतात. म्हणून अल्केनचे बॉन्ड तुटत नाहीत. म्हणून अल्केन हा लेस रिएक्टिव्ह आहे. म्हणून अल्केन्सला आपण पॅराफिन्स म्हटले. अल्केन्स कोणासोबत रिएक्शन दाखवत नाहीत? तर अल्केन्स ऍसिड सोबत रिएक्शन देत नाहीत, अल्केन बेस सोबत रिएक्शन देत नाहीत, अल्केन ऑक्सिडायझिंग रिएजंट सोबत रिएक्शन देत नाहीत. म्हणजे अल्केनचं ऑक्सिडेशन होत नाही लवकर, अल्केनचं रिडक्शन होत नाही. आणि अल्केन हे मेटल सोबत देखील रिएक्शन देत नाहीत. म्हणून अल्केन्स आर कॉल्ड ॲज अ पॅराफिन्स. अल्केन्स आर कॉल्ड ॲज अ पॅराफिन. बट इन क्रिटिकल कंडिशन ॲट हाय टेम्परेचर अँड अंडर प्रेशर अल्केन रिएक्ट विथ फ्यू कंपाऊंड्स. पण तुरळक प्रमाणामध्ये अल्केन्स देखील रिएक्शन्स दाखवतात. मग त्या कोणकोणत्या रिएक्शन्स आहेत ते आपल्याला पाहायचे. मोस्टली अल्केन्स कॅन नॉट रिएक्ट, बट समटाइम विथ रिएजंट्स ॲट अ डिफरंट कंडिशन अल्केन कॅन गिव्ह रिएक्शन्स. त्यातलेच काही तुरळक थोड्याशा रिएक्शन्स आपल्याला पाहायचे. ओके, म्हणून मी शब्द सांगतोय. अल्केन्स आर व्हेरी लेस रिएक्टिव्ह. अल्केन्स आर कॉल्ड ॲज अ पॅराफिन्स. Alkenes cannot react with acids, cannot react with bases, cannot react with oxidizing reagents, cannot react with reducing reagents and cannot react with active metals, reactive metals. पण अल्केन काही प्रमाणात रिएक्शन्स दाखवतोय. चला, तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स आपण पाहतो. मी असं म्हणतोय की अल्केन्स हे सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. अगोदर आपण पाहूया अल्केनच्या सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. ओके, सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. सबस्टिट्यूशन रिएक्शन्स कोणाच्या? आपण केमिकल प्रॉपर्टी कोणाच्या पाहतोय पहा बरं. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्केन्स. मग अल्केन्स कमी प्रमाणात रिएक्शन दाखवतो त्या कोणकोणत्या? तर एक सांगतोय. आपल्याला माहिती आहे रिएक्शनचे 4 प्रकार असतात. रिएक्शनचे किती प्रकार? 4 प्रकार. सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. ओके, नंतर तुम्ही पाहू शकता एलिमिनेशन रिएक्शन, ऍडिशन रिएक्शन आणि रिअरेंजमेंट रिएक्शन्स. ओके, तर यातली कोणती रिएक्शन आपल्याला पाहिजे? सबस्टिट्यूशन रिएक्शन्स अल्केनची पाहिजे. आता सबस्टिट्यूशन रिएक्शन्स म्हणजे काय? तुम्हाला हे कंटेंट 10वीला झालेला आहे, तरी देखील मी सांगतोय सबस्टिट्यूशन रिएक्शन्स म्हणजे काय. द रिएक्शन इन विच an atom or group of atom is replaced by another atom or group of atom is called as a substitution reaction. Alkane show substitution reaction. एक तुम्हाला लगेच एक्झाम्पल देणार आहे मी. तर आपण कोणत्या रिएक्शन्स पाहिजे? अल्केनच्या सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहायच्या आहेत. पहा, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी असं म्हणतोय. समजा मी म्हटलं इकडे बाजूला लिहितो, हा मिथेन आहे. हा काय आहे? हा मिथेन. दिसतंय का? हा मिथेन आहे. दिसत नसेल कदाचित मला वाटतं.
ठीक आहे, मी काय करतो इथे लिहितो, इथे पहा, इथे लिहितो, हे पहा, हा मिथेन आहे, हा काय आहे, मिथेन आहे. मिथेनची रिएक्शन जर आपण क्लोरीन सोबत केली, when methane is react with chlorine in presence of UV light, in presence of UV light, तर विद्यार्थी मित्रांनो, मिथेनची रिएक्शन, एका मिथेनच्या मॉलिक्यूलची रिएक्शन एका क्लोरीनच्या मॉलिक्यूल सोबत जर झाली तर मिथेनचा हायड्रोजन एक ऍटम हा क्लोरीन रिप्लेस करतो आणि रिप्लेस झालेला हायड्रोजन या दुसऱ्या क्लोरीन सोबत रिएक्ट होतो आणि इथं तयार होतो तो असा प्रोडक्ट, इथं तयार होतो तो असा प्रोडक्ट. ओके, पहा ह्या रिएक्शन कडे, हा कोणता कंपाऊंड आहे, हा मिथेन आहे. हा कोणता आहे पहा बरं, तर हा आहे मिथेन, हा आहे क्लोरीन मॉलिक्यूल आणि ह्याचं नाव काय, तर याचं नाव आहे मिथिल क्लोराइड. याचं नाव काय आहे, तर याचं नाव आहे मिथिल क्लोराइड आणि बाय प्रोडक्ट हायड्रोजन क्लोराइड. ह्या मिथेन कडे पाहायचं आणि मिथिल क्लोराइड कडे पाहायचं तर काय दिसतं तुम्हाला, मिथेनचा हा हायड्रोजन ऍटम एका क्लोरीन रिप्लेस झाला, इथं क्लोरीन आला, हायड्रोजनच्या ऐवजी इथं काय आला तर क्लोरीन आला. ओके, या रिएक्शन्सला सबस्टिट्यूशन रिएक्शन्स असं म्हटलं जातं. मग सबस्टिट्यूशन रिएक्शन्स म्हणजे काय, डेफिनेशन सांगतो. द रिएक्शन इन विच ऍटम, कधी कधी ऍटम असतो तर कधी कधी ग्रुप ऑफ ऍटम निघून जात असतो. द रिएक्शन इन विच ऍटम ऑर ग्रुप ऑफ ऍटम इज रिप्लेस्ड बाय अनदर ऍटम ऑर ग्रुप ऑफ ऍटम is called as a substitution reaction, is called as a substitution reaction. मिथेनची रिएक्शन क्लोरीनच्या मॉलिक्यूल सोबत जर झाली इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट तर मिथेनचा एक हायड्रोजन ऍटम हा एका क्लोरीन रिप्लेस केला तर तयार होतं मिथिल क्लोराइड आणि बाय प्रोडक्ट HCl. तर या प्रकारच्या रिएक्शन्सला आपण म्हणत असतो सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. आपल्याला रिएक्शन्स पाहायचे, पण सबस्टिट्यूशन रिएक्शन लक्षात आली का, ज्या ज्या रिएक्शन्स मध्ये रिएक्टंटचा ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम हा दुसऱ्या ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम न काढला जातो आणि नवीन हा सबस्टिट्यूशन प्रोडक्ट तयार होतो, त्या रिएक्शनला सबस्टिट्यूशन रिएक्शन्स असं म्हटलं जातं. ओके, तर मी असं म्हणतो अल्केन्स हा सबस्टिट्यूशन रिएक्शन्स कोणासोबत दाखवतो, तर अल्केन हा सबस्टिट्यूशन रिएक्शन्स हॅलोजन्स सोबत दाखवतो. कोणासोबत दाखवतो तर हॅलोजन्स सोबत. मी तर सबस्टिट्यूशन रिएक्शनची जनरल रिएक्शन येतो, पाहाशी Rx प्लस वाय, हे पहा Rx प्लस वाय. मला एवढं सांगायचे, Rx हा काय आहे, Rx हा सबस्ट्रेट आहे, Rx ची रिएक्शन Y सोबत जर झाली तर Y हा X ला काढून टाकेल आणि इथं तयार होईल Ry प्लस X. सो दिस इज अ जनरल एक्झाम्पल ऑफ सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, तर इथे मी Rx घेतलं होतं, तर इथे मी असे घेऊ शकतो, RH देखील घेऊ शकतो. इथंच काय घेऊ शकतो मी, RH प्लस Y, इट गिव्स, हा H जर रिप्लेस झाला तर Ry प्लस H असेही लिहू शकतो. ही काय सांगितलं तुम्हाला मी, तर ही जनरल रिएक्शन आहे. काय आहे तर ही जनरल रिएक्शन आहे सबस्टिट्यूशनची. आता अल्केन्स हा सबस्टिट्यूशन रिएक्शन कोणासोबत दाखवतो, अल्केन्स शो सबस्टिट्यूशन रिएक्शन्स विथ हॅलोजन्स. कोणासोबत, हॅलोजन्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हॅलोजन्स माहित आहेत, हॅलोजन्स माहित आहेत ना, कोणते असतात तर फ्लोरीन, ओके, क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे हॅलोजन्स आहेत. मग यांच्यासोबत अल्केन्स हा सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतो. तर पहा इथं मला काय तुम्हाला सांगायचंय, अल्केन्स शो सबस्टिट्यूशन रिएक्शन्स विथ हॅलोजन. कोणते हॅलोजन हे अल्केन सोबत लवकर सबस्टिट्यूशन रिएक्शन्स दाखवतात, तर मी सांगतो तुम्हाला, तर रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हॅलोजन विथ अल्केन हे महत्वाचं होतं, सांगतो. रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हॅलोजन्स, रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हॅलोजन्स विथ अल्केन्स, रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हॅलोजन्स विथ अल्केन्स इज, पहा अल्केन्स इज. कोणते हॅलोजन्स हे लवकर रिएक्ट होतात अल्केन सोबत, तर पहिला सांगतो मी फ्लोरीन, ओके, फ्लोरीन, नंतर क्लोरीन, नंतर ब्रोमीन आणि नंतर आयोडीन. तर मी सांगेल कोणत्याही अल्केनची फ्लोरीन सोबत रिएक्शन ही व्हेरी फास्ट आणि एक्सप्लोजिव्ह असणार आहे. म्हणून मी म्हणतो रिएक्शन ऑफ अल्केन विथ क्लोरीन इज व्हेरी फास्ट. कसली तुम्ही पहा, व्हेरी फास्ट अँड एक्सप्लोजिव्ह. क्लोरीन आणि ब्रोमीन ह्या मीडियम रिएक्शन असतील आणि आयोडीन सोबतची रिएक्शन देखील कशी असेल तर स्लो असेल. अल्केनची रिएक्शन हॅलोजन सोबत खूप स्लो पद्धतीने होणार आहे. ओके,
खूप स्लो पद्धतीने होणार आहे. हे काही महत्त्वाचे पॉइंट्स असतात. विच ऑफ द फॉलोइंग इज मोर रिएक्टिव्ह विथ अल्केन्स. तर फ्लोरीन इज मोर रिएक्टिव्ह दॅन क्लोरीन, क्लोरीन इज मोर रिएक्टिव्ह दॅन ब्रोमीन अँड ब्रोमीन इज मोर रिएक्टिव्ह दॅन आयोडीन. असं एक लक्षात ठेवायचं. आणि दुसरं एक सांगतो की कोणते अल्केन मोर रिएक्टिव्ह असतात. सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत असताना 3 डिग्री अल्केन्स हे मोर रिएक्टिव्ह असतात सेकंडरी हे मोर रिएक्टिव्ह असतात प्रायमरी पेक्षा. म्हणून रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ अल्केन्स लिहितो मी आता. रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ अल्केन्स विथ हॅलोजिनेशन. कोणते अल्केन्स हे मोर रिएक्टिव्ह असतात. तर मी सांगतो तुम्हाला 3 डिग्री अल्केन्स मोर रिएक्टिव्ह दॅन 2 डिग्री अल्केन्स अँड 2 डिग्री अल्केन्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन 1 डिग्री अल्केन्स. लक्षात ठेवा बरं का. रिएक्टिव्हिटी ऑर्डर कोणते अल्केन हॅलोजिनेशन लवकर देतात. तर 3 डिग्री अल्केन्स शो फास्ट रिएक्शन ॲज कम्पेअर टू सेकंडरी अँड सेकंडरी अल्केन शो फास्ट रिएक्शन विथ ॲज कम्पेअर टू प्रायमरी अल्केन्स. आता मी एक घेतोय. हॅलोजिनेशन मध्ये मी म्हणतोय फ्लोरिनेशन. जर अल्केनची रिएक्शन फ्लोरीन सोबत जर झाली तर त्याला फ्लोरिनेशन, क्लोरीन सोबत जर झाली तर क्लोरिनेशन, ब्रोमीन सोबत जर झाली तर ब्रोमिनेशन आणि आयोडीन सोबत जर झाली तर आयोडिनेशन असं म्हणतो. तर मी म्हणतो अल्केनची रिएक्शन फ्लोरीन सोबत व्हेरी फास्ट आणि एक्सप्लोजिव्ह असते, म्हणून ती रिएक्शन आपल्याला स्टडी करायची नाही. ओके, ती रिएक्शन आपल्याला स्टडी करायची नाही. आणि मी असं म्हणतो व्हेन अल्केन्स रिएक्ट विथ आयोडीन दॅट इज अ व्हेरी स्लो रिएक्शन. Also this reaction we have not considered. म्हणून आपल्याला ही देखील रिएक्शन पाहायची नाही, तर आपल्याला दोनच प्रकारच्या रिएक्शन्स पाहायच्या आहेत. ओके, त्यातलं टाकतो आम्ही ए क्लोरिनेशन ऑफ अल्केन्स. काय टाकतोय पहा, क्लोरिनेशन ऑफ अल्केन्स. आपल्याला पाहायचे क्लोरिनेशन ऑफ अल्केन्स. तर पहा क्लोरिनेशन ऑफ अल्केन याचा अर्थ अल्केनचा हायड्रोजन ऍटम क्लोरीनने रिप्लेस करणं याला क्लोरिनेशन ऑफ अल्केन म्हटलं जातं. मी एक्झाम्पल देणार आहे. मी काय करणार पहा, एक्झाम्पल देणार आहे. एक्झाम्पल देत असताना मी असं म्हणेल, एक्झाम्पल घेतो पहा. when excess of chlorine is react with methane, it gives tetrachloromethane as a major product. As a major product. When excess of chlorine किंवा याच्या ऐवजी मी असे लिहू शकतो, ही तर रिएक्शन येणारच आहे. एक्सेस क्लोरीनच्या ऐवजी अगोदर मी काय करतो, एक्सेस मिथेन घेतो, कारण तुम्हाला पुढची ती रिएक्शन मला मेकॅनिझमच्या फॉर्म मध्ये देखील सांगता येईल. किंवा चला ठीक आहे, चला when excess of chlorine is react with methane it gives tetrachloromethane as a major product. आता मी तुम्हाला रिएक्शन इकडे समजून सांगतो. एक्सेस याचा अर्थ काय. एक्सेस या शब्दाचा अर्थ आहे खूप जास्त प्रमाणात. याचा अर्थ काय, तर खूप जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात आपल्याला घ्यायचं असतं. पहा इथं हे पहा, मी असं म्हणतोय की हा कोनिकल फ्लास्क आपल्याला घ्यायचा आहे. कोणता फ्लास्क घ्यायचा आपल्याला, कोनिकल फ्लास्क घ्यायचा आहे. असं नाही तर असा काढतो, चला दिसतो तुम्हाला. हे पहा कोन लाईक शेप, हा कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं आपल्याला, तर मिथेन घ्यायचं. काय घ्यायचं आपल्याला, मिथेन. हे पहा CH4 मिथेन घ्यायचं. आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, हे पहा तुम्ही पाहताय, खूप मोठ्या प्रमाणात काय ऍड करायचंय, क्लोरीन गॅस ऍड करायचा आहे. काय ऍड करायचं, तर क्लोरीन गॅस ऍड करायचा आहे. मी असं थोडक्यात सांगतोय, जर समजा आपण मिथेनचे 100 मॉलिक्यूल घेतले आणि आपल्याला क्लोरीन गॅसचे 1000 मॉलिक्यूल टाकायचे, किती टाकायचे, तर 1000. जास्त कोणाची क्वांटिटी आहे, तर जास्त क्वांटिटी क्लोरीनची आहे. कोणाची, तर क्लोरीनची. लक्षात ठेवा, एक्सेस या शब्दाचा अर्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये. तर मी असं म्हणतोय, एक्झाम्पल पहा, हा CH4 मिथेन दिसतो तुम्हाला. हा CH4 हा काय आहे, तर हा मिथेन आहे. ओके, हा
मिथेन. वेन मिथेन इज रिॲक्ट विथ क्लोरीन, याचं नाव काय, क्लोरीन, पण ते कसं असणार आहे, एक्सेस, मोठ्या प्रमाणात, इन प्रेझेन्स ऑफ यूव्ही लाईट, अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या माध्यमात ही रिॲक्शन होणार आहे. अल्ट्राव्हायोलेट लाईट म्हणजे काय, तुम्हाला ट्यूबचा प्रकाश दिसतोय. जर आपण असं म्हणलं, आपण कोनिकल फ्लास्क घेतला, काय घेतला आपण, कोनिकल फ्लास्क घेतला, काचेचा असतो तो, त्याच्यात आपण मिथेन गॅस घेतला आणि त्याच्यात जर आपण क्लोरीन गॅस पास केला, मिथेन आणि क्लोरीन गॅसची नुसतीच रिॲक्शन होणार नाही, ती रिॲक्शन होण्यासाठी म्हणून आपल्याला काय गरज आहे, तर या फ्लास्क वरती आपल्याला पास करावा लागतो एक तर सनलाइट, सूर्यप्रकाश, किंवा जे काही ट्यूबलाइट असते, ट्यूबलाइट त्याचा लाईट. ओके, म्हणजे सनलाइट किंवा आपण म्हणू शकतो त्याला आपण म्हणतो बा डिफ्लेक्टेड सनलाइट, ते देखील आपण पास करू शकतो. सनलाइट डायरेक्ट किंवा लाईटच्या उजेडामध्ये देखील ती रिॲक्शन होईल. आणि हा यूव्ही म्हणजे काय, तर यूव्ही म्हणजे अल्ट्रा व्हायलेट लाईट. कोणता, अल्ट्रा व्हायलेट लाईट. वेन मिथेन इज रिॲक्ट विथ एक्सेस ऑफ क्लोरीन इट गिव्हज फायनल प्रोडक्ट. ते काय देतं, तर ते फायनल प्रोडक्ट मी असं म्हणेल. आता एक्सेस याचा अर्थ हे जास्त प्रमाणात. मिथेनचा फॉर्म्युला CH4 आहे. मिथेनला किती हायड्रोजन ॲटम आहेत, तर 4 हायड्रोजन ॲटम येतात. पहा मी काय सांगतो, या कोनिकल फ्लास्क मध्ये मिथेन घेतलं आणि एक्सेस ऑफ क्लोरीन घेतलं, तर सुरुवातीला काय होईल, मिथेनचा एक हायड्रोजन ॲटम एका क्लोरीन रिप्लेस होईल, मिथेनचा एक हायड्रोजन ॲटम एका क्लोरीन रिप्लेस होईल. आणि इथं तयार होईल, पहा मी काय सांगतो, थोडंसं मॉडिफिकेशन करतो, नीट पहा इथं पहा. ओके, आणि पहा मिथेनचा एक हायड्रोजन ॲटम एका क्लोरीन रिप्लेस होणार आहे, म्हणजे ह्या हायड्रोजन जागा कोण घेणार आहे, क्लोरीन घेणार आहे. ओके, नंतर मी असं म्हणतोय, दुसरा क्लोरीनचा मॉलिक्यूलचा दुसरा क्लोरीन ॲटम इथला हायड्रोजन रिप्लेस करणार आहे, म्हणजे इथं काय तयार होईल, क्लोरीन. नंतर मॉडिफिकेशन करतो, तिसरा क्लोरीनचा मॉलिक्यूल इथला हायड्रोजन रिप्लेस करणार आहे. ओके, इथं तयार होईल क्लोरीन. आणि पुन्हा इथं मी मॉडिफाय करतोय, चौथा क्लोरीनचा मॉलिक्यूल इथला हायड्रोजन ॲटम रिप्लेस करणार आहे, इथं काय तयार होणार आहे, तर पुन्हा क्लोरीन. आणि तुम्ही म्हणता बाय प्रोडक्ट कोणता, इथला H आणि यातला Cl. हे पहा, पहिल्या क्लोरीनच्या मॉलिक्यूल मधला एक Cl या हायड्रोजनला रिप्लेस करतो, रिप्लेस झालेला हायड्रोजन आणि हा क्लोरीन मिळून काय तयार होतं, तर तयार होतं HCl तयार होतं. काय तयार होतं, HCl. पहा, पहिल्या क्लोरीनच्या मॉलिक्यूल मधला एका क्लोरीन ॲटमने हायड्रोजन रिप्लेस केलं, रिप्लेस झालेला हायड्रोजन आणि इकडचा क्लोरीन मिळून एक HCl. दुसऱ्या क्लोरीनच्या मॉलिक्यूल मधला हा क्लोरीन ॲटम या हायड्रोजन रिप्लेस करतो, इथला रिप्लेस झालेला म्हणजे सबस्टिट्यूट झालेला हायड्रोजन ॲटम आणि इकडचा क्लोरीन, इथं दुसरा HCl तयार होईल. तिसरा हायड्रोजन ॲटम एका क्लोरीन ॲटम रिप्लेस होईल, त्याच्यासोबतचा क्लोरीन हा हायड्रोजन सोबत रिॲक्ट होईल, तिसरा HCl. आणि चौथा हायड्रोजन ॲटम चौथ्या क्लोरीनच्या मॉलिक्यूलच्या क्लोरीन रिप्लेस होईल आणि तयार होईल HCl. असे किती HCl, तर असे 4 HCl तयार होईल. हा मिथेन आहे विद्यार्थी मित्रांनो, हा काय आहे, मिथेन आहे. आणि हा कोणता आहे, तर पहा ना, हा 1 2 3 4 हा आहे टेट्राक्लोरोमिथेन. हा कोणता आहे, तर टेट्राक्लोरोमिथेन हा मिथेनचा डेरिव्हेटिव्ह आहे, टेट्राक्लोरोमिथेन आहे. कोणता आहे, तर टेट्राक्लोरोमिथेन. रिॲक्शन लक्षात आली का. वेन एक्सेस कोणता आहे, वेन एक्सेस क्लोरीन, वेन एक्सेस ऑफ क्लोरीन is react with methane, it gives tetrachloromethane as a major product. काय दिलं, तर tetrachloromethane as a major product. तुमच्या लक्षात असलं पाहिजे. तुम्हाला प्रश्न असा असतो, what is the action of excess chlorine on methane in presence of UV light. UV चा अर्थ अल्ट्रा व्हायलेट लाईट. काय, तर अल्ट्रा व्हायलेट लाईट. ओके, अल्ट्रा व्हायलेट म्हणजे UV. लक्षात आलं का. वेन मिथेन इज रिॲक्ट विथ एक्सेस म्हणजे प्रचंड प्रमाणात क्लोरीन सोबत, वेन मिथेन इज रिॲक्ट विथ एक्सेस ऑफ क्लोरीन गॅस इट गिव्स टेट्राक्लोरोमिथेन अँड बाय प्रोडक्ट HCl. दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन. दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तुम्ही पाहता ना, मिथेनचे 4 ते 4ही हायड्रोजन ॲटम हे कोणी रिप्लेस केलं, तर कोणी जागा घेतली मिथेनच्या हायड्रोजनची, मिथेनमध्ये असलेल्या 4ही हायड्रोजनची जागा ही कोणी घेतलेली आहे, तो क्लोरीनने घेतलेली आहे. म्हणून या प्रकारच्या रिॲक्शनला सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स असं म्हटलं जातं. ज्या रिॲक्शन्स मध्ये ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम हे दुसऱ्या ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटमने रिप्लेस होतात, त्याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स असं म्हटलं जातं. तुम्हाला जर प्रश्न आला, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ एक्सेस ऑफ क्लोरीन ऑन मिथेन,
तर तुमची रिॲक्शनची स्टेटमेंट अशी असेल, when excess of chlorine is react with methane it gives tetrachloromethane as a major product. फायनल प्रोडक्ट कोणता असणार आहे? मेजर प्रोडक्ट म्हणजे काय? फायनल प्रोडक्ट. इथे पहा गिव्स मेजर प्रोडक्ट, याला तुम्ही फायनल प्रोडक्ट. आता तुम्ही म्हणता सर फायनल प्रोडक्ट ही काय भानगड आहे? तुम्हाला मी सांगतो. ही रिॲक्शन किती स्टेप मध्ये होते? 4 स्टेप मध्ये होते. पहा आता ही रिॲक्शन तुम्ही पाहिलं. पहा हे काय घेतलं आपण कोनिकल फ्लास्क मध्ये? मिथेन घेतला. एक म्हणजे मिथेनचे कमी मॉलिक्यूल घेतले. किती घेतले? 100. आणि क्लोरीन गॅसचे किती घेतले आपण? 1000 घेतले. तर सक्सेसिव्हली हे रिप्लेस होतं. काय होतं? तर सक्सेसिव्हली. सक्सेसिव्हलीचा अर्थ काय? एका पाठोपाठ एक. ओके पहा तर इथे तुम्ही वाटलं इथून सुरुवात करू का? चला पहिली रिॲक्शन काय होईल पहा. हा मिथेन आहे, हा मिथेन आहे. ओके मिथेनची रिॲक्शन पहिल्या मॉलिक्यूल सोबत मी असं म्हणतो स्टेप बाय स्टेप रिॲक्शन. तर काय लिहिलं मी? तर स्टेप्स. पहिल्या स्टेप मध्ये काय होईल पहा. स्टेप नंबर 1 हा मिथेन आहे. हा काय आहे पहा? मिथेन. मिथेनचा एक मॉलिक्यूल क्लोरीनच्या एका मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होईल यूव्ही लाईट सोबत. ओके मिथेनचा एक मॉलिक्यूल एका क्लोरीन सोबत जर रिॲक्ट झाला तर यातला बॉन्ड ब्रेक होतो. एक क्लोरीन ॲटम ह्या हायड्रोजनला रिप्लेस करतो. ह्या हायड्रोजनच्या ऐवजी इकडचा क्लोरीन येईल. ओके आणि इकडे पहा हा कार्बन हायड्रोजन 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 हा रिप्लेस झालेला हायड्रोजन या क्लोरीन सोबत. ओके इथे तयार होईल HCl. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये मिथेन ची रिॲक्शन कोणासोबत? क्लोरीन सोबत. काय तयार होईल? तर मिथिल क्लोराईड तयार होईल. काय तयार होईल? तर मिथिल क्लोराईड तयार होईल. ओके दुसरी स्टेप पहा आता. स्टेप सेकंड हा मिथिल क्लोराईड. कुठे मिथिल क्लोराईड? एका मिथेनची रिॲक्शन पहिल्या क्लोरीन मॉलिक्यूल सोबत जर झाली तर काय तयार झाला? मिथिल क्लोराईड. मिथिल क्लोराईड हे रिॲक्टिव्ह आहे. मिथिल क्लोराईडची रिॲक्शन दुसऱ्या क्लोरीनच्या मॉलिक्यूल सोबत होते. कितव्या? दुसऱ्या क्लोरीनच्या. इथे पहा हा क्लोरीन हा मिथिल क्लोराईड हा दुसरा क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ यूव्ही लाईट हा क्लोरीन ॲटम या हायड्रोजनला रिप्लेस करतो. हा क्लोरीन ॲटम या हायड्रोजनला रिप्लेस करतो आणि रिप्लेस झालेला हायड्रोजन आणि इकडचा क्लोरीन पुन्हा HCl. आणि इथं तयार होतं ते असं. हे पहा HCl हा Cl बाय प्रोडक्ट HCl. याचं नाव काय? याचं नाव मिथिलीन डायक्लोराईड आहे. काय आहे? मिथिलीन डायक्लोराईड. लक्षात ठेवा मिथिलीन डायक्लोराईड किंवा त्यालाच आपण म्हणतो डायक्लोरोमिथेन. काय म्हणतो आपण त्याला? डायक्लोरोमिथेन असं देखील त्याला आपण म्हणत असतो. ओके तिसरी स्टेप पहा. तिसऱ्या स्टेप मध्ये काय होईल? तर हा जो तयार झालेला आहे डायक्लोरोमिथेन. ओके कोणता आहे तो? डायक्लोरोमिथेन. इथे लिहितोय कार्बन हायड्रोजन हायड्रोजन इथं क्लोरीन याची रिॲक्शन आणखी तिसऱ्या क्लोरीन सोबत. कोणासोबत? तिसऱ्या क्लोरीन सोबत. ही प्रोसेस कंटिन्यू या कोनिकल फ्लास्क मध्ये चालूच राहणार आहे. आणि इथला हायड्रोजन ॲटम हा क्लोरीन रिप्लेस करेल. हा हायड्रोजन आणि हा क्लोरीन तयार होईल HCl. ओके इथं तयार होईल कार्बन हायड्रोजन. इथं क्लोरीन आहे, इथं क्लोरीन आहे, इथं क्लोरीन. हा डायक्लोरोमिथेन म्हणजे मिथिलीन डायक्लोराईडचं कन्वर्जन कसं झालं? कार्बनला 3 क्लोरीन ॲटम असतील, एक हायड्रोजन ॲटम असेल. त्याचं कॉमन नेम आहे क्लोरोफॉर्म. काय नाव आहे त्याचं? क्लोरोफॉर्म हे त्याचं कॉमन नेम आहे. आणि त्यालाच आपण म्हणतो ट्रायक्लोरोमिथेन. काय म्हणतो आपण त्याला? ट्रायक्लोरोमिथेन. आणि बाय प्रोडक्ट HCl. आणि याच कोनिकल फ्लास्क मध्ये तयार झालेला क्लोरोफॉर्म म्हणजे ट्रायक्लोरोमिथेन इज फर्दर रिॲक्ट विथ अनदर क्लोरीन मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ यूव्ही लाईट. हा क्लोरीन ॲटम या हायड्रोजनला रिप्लेस करेल. ओके पहा इथं. आणि बाय प्रोडक्ट HCl. याचं नाव काय? तर हा आहे कार्बन टेट्राक्लोराईड. याचं नाव काय? तुम्ही म्हणता सर आता इथे म्हटलात की टेट्राक्लोरोमिथेन. तर विद्यार्थी मित्रांनो कार्बन टेट्राक्लोराईड हे त्याचं कॉमन नेम आहे. कोणतं? कार्बन टेट्राक्लोराईड हे त्याचं कॉमन नेम. आणि टेट्राक्लोरोमिथेन हे त्याचं IUPAC नेम आहे. कोणतं? IUPAC नेम आहे. आलं लक्षात? When methane is react with excess of chlorine in presence of UV light, it gives tetrachloromethane and byproduct hydrochloric acid. ही रिॲक्शन किती स्टेप मध्ये होते? 4 स्टेप मध्ये होते. पहिला आता ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण काय घेतलंय? मिथेन घेतलेला आहे आणि एक्सेस ऑफ क्लोरीन गॅस पास केलेला आहे.
एका मिथेनची रिएक्शन एका क्लोरीन मॉलिक्यूल सोबत जर झाली तर मिथिल क्लोराईड आणि बाय प्रोडक्ट HCl तयार होतो. त्याच कोनिकल फ्लास्क मध्ये तयार झालेलं मिथिल क्लोराईड हे दुसऱ्या क्लोरीनच्या मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होतं, तयार होतं मिथिलीन डायक्लोराईड. ओके, त्याच कोनिकल फ्लास्क मध्ये तयार झालेलं मिथिलीन डायक्लोराईड हे तिसऱ्या क्लोरीनच्या मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होतं, तयार होतं क्लोरोफॉर्म म्हणजेच ट्रायक्लोरोमिथेन. आणि तयार झालेला क्लोरोफॉर्म हा चौथ्या मॉलिक्यूलच्या क्लोरीन सोबत रिॲक्ट होतो आणि तयार होतं कार्बन टेट्राक्लोराईड म्हणजेच काय तर टेट्राक्लोरोमिथेन. म्हणून व्हेन एक्सेस ऑफ क्लोरीन इज रिॲक्ट विथ मिथेन इट गिव्स फायनल प्रोडक्ट. इट गिव्स फायनल प्रोडक्ट कोणता तर टेट्राक्लोरोमिथेन हा फायनल प्रोडक्ट असतो. ओके, या रिएक्शन्स कडे पहा जेणेकरून मला याच्या पुढची. आता एक्सेस क्लोरीन घेतलं, एक्सेस मिथेन जर घेतलं तर काय होतं, कृपया ह्या रिएक्शन्स पहा जेणेकरून मला त्या मोडायच्या आहेत. रिएक्शन्स मला मोडायच्या पाहिल्या. आता उलट करणार मी, इथं काय करणार आता एक्सेस मिथेन घेणार आहे. ठीक आहे, आता हे मोडतं. हा, इकडचं मोडतं. ह्या स्टेप झाले ना, हे झालं पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप. ठीक आहे, आता हे मी मोडतो आणि इकडे लिहितो. आता पहा, ऍक्शन ऑफ एक्सेस मिथेन विथ क्लोरीन. इथं जर क्लोरीन कमी आणि मिथेन जास्त असेल तर काय तयार होतं पहा. इथं प्रश्न घेतो मी आणि या फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. इथं क्वेश्चन दुसरा घेतोय. ऍक्शन ऑफ लिमिटेड क्लोरीन. ऍक्शन ऑफ लिमिटेड क्लोरीन. ऍक्शन ऑफ लिमिटेड क्लोरीन ऑन एक्सेस मिथेन. ऑन एक्सेस मिथेन. इथं कंडिशन चेंज करतोय मी. कंडिशन चेंज. आता या कोनिकल फ्लास्क मध्ये 1000 मॉलिक्यूल म्हणून आपण किती जवळपास 1000 एवढे मॉलिक्यूल मिथेनचे आणि 100 मॉलिक्यूल कोणाचे तर क्लोरीन गॅसचे. जास्तीचा काय घेतो मी मिथेन. ऍक्शन ऑफ लिमिटेड क्लोरीन. ऍक्शन ऑफ लिमिटेड क्लोरीन ऑन एक्सेस ऑफ मिथेन. तर मी असं म्हणतो व्हेन एक्सेस मिथेन म्हणजे अल्केन. ना, when excess methane, that is alkane, is react with limited chlorine gas, it gives methyl chloride. It gives methyl chloride म्हणजे alkyl halide. It gives मिथिल क्लोराईड. रिएक्शन लिहू आपण. रिएक्शन लिहू पाहायचं. इथे तुम्ही मिथेन, इथं काय तुम्ही तर हा मिथेन लिहिला मी. मिथेन. ओके, मिथेन कसं असेल एक्सेस असणार, याची क्वांटिटी कशी असेल तर जास्त. वेन मिथेन एक्सेस इज रिएक्ट विथ क्लोरीन गॅस इन प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट. इन प्रेझेन्स ऑफ युव्ही. लक्षात ठेवा हे काय शब्द आहे तर युव्ही म्हणजे अल्ट्रा व्हायलेट लाईट. when methane is react with chlorine in presence of UV light. जर एक्सेस मिथेन असेल तर फक्त लक्षात ठेवा यांची क्वांटिटी जास्त आहे, यांची क्वांटिटी कमी आहे. एक क्लोरीन ॲटम एका हायड्रोजनला रिप्लेस करल आणि रिप्लेस झालेला हायड्रोजन या क्लोरीन सोबत रिॲक्ट होईल आणि तयार होईल आपल्याला. पहा बरं, मिथेनची रिएक्शन जर क्लोरीन सोबत जर झाली तर एक हायड्रोजन ॲटम क्लोरीन रिप्लेस करल आणि तयार होईल आपल्याकडे असा प्रोडक्ट. तो कोणता तर तो असेल मिथिल क्लोराईड. तो कोणता असेल तर मिथिल क्लोराईड. जर दिसत नसेल तर आणखी एकदा क्लिअर काढतो. हे पहा, कार्बन हायड्रोजन आणि इथं क्लोरीन हा मिथिल क्लोराईड आणि इकडचा H आणि इकडचा Cl मिळून तयार होईल HCl. हा झाला मिथिल क्लोराईड. हा काय तयार झाला तर मिथिल क्लोराईड आणि हा हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, हा मिथेन आहे. हा काय तर मिथेनची क्वांटिटी कशी घेतली आपण एक्सेस म्हणजे जास्त. इथे म्हणून तुम्हाला सांगतो ना मिथेनचे या कंडिशन मध्ये आपण 1000 मॉलिक्यूल घेतले तर आणि क्लोरीनचे किती घेतले आपण 100. यांची क्वांटिटी कमी केली
वेन एक्सेस अल्केन, कोणताही अल्केन, वेन एक्सेस अल्केन इज रिॲक्ट विथ लिमिटेड क्लोरीन गॅस, लिमिटेड हे काय आहे तर लिमिटेड म्हणजे मर्यादित कमी संख्येमध्ये, वेन एक्सेस मिथेन इज रिॲक्ट विथ लिमिटेड क्लोरीन, याचं नाव काय आहे, हा क्लोरीन गॅस आहे. ओके, वेन एक्सेस मिथेन इज रिॲक्ट विथ क्लोरीन लिमिटेड in presence of UV light, it gives only alkyl chloride, only alkyl chloride. मिथेनची रिएक्शन, एक्सेस मिथेनची रिएक्शन क्लोरीन मॉलिक्यूल सोबत जर झाली तर फक्त मिथिल क्लोराइड हाच तयार होतो आणि हा असतो मेजर प्रोडक्ट. हा कोणता असतो, मेजर प्रोडक्ट. म्हणजे कसं तुमच्या लक्षात आलं, इथं मिथेन कमी होतं आणि क्लोरीन जास्त होतं, म्हणून टेट्राक्लोरोमिथेन हा कसा होता, हा मेजर प्रोडक्ट होता. हा कसा होता, मेजर प्रोडक्ट होता. पण हे पहा, मिथेनची रिएक्शन 4 क्लोरीन मॉलिक्यूल सोबत जर झाली तर अगोदर मिथिल क्लोराइड, नंतर डायक्लोरो मिथेन, ट्रायक्लोरोमिथेन आणि फायनल प्रोडक्ट टेट्राक्लोरोमिथेन होता. पण इथं तसं आहे का, नाही, कंडिशन बदलली ना. इथं लिमिटेड क्लोरीन आणि एक्सेस अल्केन आहे. म्हणून ज्या ज्यावेळेस एक्सेस अल्केन असतो आणि लिमिटेड हे हॅलोजन असतं त्यावेळेस अल्किल क्लोराइड म्हणजेच मिथिल क्लोराइड हा मेजर प्रोडक्ट असतो. कृपया लक्षात ठेवा. ओके, आता मी सांगतो याचं एमसीक्यू साठी काय असतं तर वेन अल्केन रिॲक्ट विथ हॅलोजन इट गिव्स करस्पॉन्डिंग प्रोडक्ट दॅट रिॲक्शन इज ऑफ विच टाइप. तर या फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन्स असतात. कोणत्या असतात तर तुमच्या माहितीसाठी मी असे म्हणेल की हॅलोजनेशन ऑफ अल्केन इज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. पहा इथे तुम्ही वाटलं तर हॅलोजनेशन ऑफ अल्केन, हॅलोजनेशन ऑफ अल्केन इज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन, इज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. चला मी सांगतो काय असतं हे लक्षात ठेवा. हॅलोजनेशन ऑफ अल्केन इज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन रिएक्शनचे परत 3 प्रकार असतात, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. अल्केनचं हॅलोजनेशन होणं ही कोणत्या प्रकारचे आहे एमसीक्यू साठी लक्षात ठेवा, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. आता ती कशी होते त्याविषयी मी सांगतो, ते मेकॅनिझम इकडे लिहितो म्हणून मला हे मोडावं लागणार आहे. कृपया लक्षात ठेवा. ओके, मी तुम्हाला सांगतोय ती रिएक्शन कशी होती, त्याचं मेकॅनिझम. काय इकडं मेकॅनिझम सांगणार आहे. मेकॅनिझम म्हणजे काय तर कोणत्याही रिएक्शनची स्टेप बाय स्टेप रिएक्शनचं डिस्क्रिप्शन त्याला मेकॅनिझम म्हणतो. समजा आपण म्हटलं हा मिथेन ची रिएक्शन क्लोरीन सोबत झाली, मिथिल क्लोराइड आणि HCl तयार झाला, हे तुम्हाला माहिती आहे. पण रिएक्शन मध्ये कोणते बॉन्ड तुटतात, कशा पद्धतीने तुटतात याचं व्यवस्थित विवरण याला आपण रिएक्शन मेकॅनिझम असं म्हणतो. पहा, मिथेन रिएक्ट विथ क्लोरीन इट गिव्स मिथिल क्लोराइड. हा मिथिल क्लोराइड कसा तयार होतो ते आपल्याला पाहायचे, म्हणून मी असं म्हणतोय या रिएक्शनचं मेकॅनिझम मी इकडे समजून सांगतोय. ओके, मेकॅनिझम ऑफ दॅट रिएक्शन. पहा इथं मेकॅनिझम काय तर मेकॅनिझम थोडस ठीक आहे पुढे जागा. मेकॅनिझम इट इज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. इट इज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. विद्यार्थी मित्रांनो, ही रिएक्शन 3 स्टेप मध्ये होते. रिएक्शनच्या मेकॅनिझम मध्ये 3 स्टेप असतात. पहिली स्टेप सांगतोय पहा, पहिली स्टेप तिला आपण म्हणतो स्टेप नंबर 1 चेन इनिशिएशन स्टेप. कोणती, चेन इनिशिएशन स्टेप, चेन इनिशिएशन स्टेप. आता मी असं म्हणतो हा कोनिकल फ्लास्क घेतला, या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण काय घेतलं, मिथेन घेतलं आणि क्लोरीन घेतलं. मी कोणाचं सांगतोय, मी सांगतोय आपण काय घेतलं, मिथेन घेतलं. किती मॉलिक्यूल घेतले मिथेनचे आपण, किती घेतले आपण मिथेनचे, आपण घेतले 1000 मॉलिक्यूल आणि क्लोरीन गॅस घेतला आपण लिमिटेड घेतलं. याला आपल्याला ईव्ही लाईट पास करायचा आहे. कोणता लाईट, ईव्ही लाईट. आणि जर सूर्यप्रकाश नसला तर तुम्ही पाहू शकता ढगाळ वातावरण आहे. ओके, आपण जर सनलाईट पास केला तर सनलाईट नसतो. मग सनलाईट नसतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं तर त्याला हीट करावं लागतं. दुसरं ऑप्शन कोणते तर हीट करावं लागतं. काय होतं पहा, या कोनिकल फ्लास्क मध्ये मिथेनचे मॉलिक्यूल आहेत आणि क्लोरीनचे देखील मॉलिक्यूल आहेत. तर सुरुवातीला असं होतं चेन इनिशिएशन स्टेप मध्ये
मी असंही सांगतो तुम्हाला, मिथेन हा सबस्ट्रेट आहे, जे आपण मागच्या टॉपिक मध्ये पाहिलं होतं. रिएक्शन मध्ये ज्याच्यावरती अटॅक होतो त्याला सबस्ट्रेट म्हणायचं, आणि जो अटॅक करतो त्याला रिएजंट म्हणायचं असतं. मिथेन हा सबस्ट्रेट आहे, क्लोरीन हा रिएजंट आहे, आणि मिथिल क्लोराइड हा प्रोडक्ट आहे, आणि हा कोणता आहे तर हा बाय प्रोडक्ट आहे. HCl काय तर बाय प्रोडक्ट आहे. तर अगोदर मी म्हणतोय चेन स्टेप नंबर 1 चेन इनिशिएशन होतं. म्हणजे काय तर ज्यावेळेस मिथेन आणि क्लोरीन हे असतात त्यावेळेस आपण सनलाइट पास करतो किंवा हीट करतो, त्यावेळेस अगोदर कोणता बॉन्ड तुटतो, हा जो क्लोरीन क्लोरीन बॉन्ड आहे का विद्यार्थी मित्रांनो, क्लोरीन मॉलिक्यूल तुटतो. कोणता क्लोरीन मॉलिक्यूल. ओके पहा इथं लिहितो, UV लाईट किंवा ऑन हिटिंग. पहा क्लोरीन मॉलिक्यूल हा आहे, दोन्ही क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे 3.2, दोन्ही कसे तर सारखेच येतं. मग यांच्यातला बॉन्ड तुटतो. इथं कोलन बॉन्ड असतो. कोणता बॉन्ड असतो कोलन बॉन्ड. याला आपण जर UV लाईट पास केला त्या कोनिकल फ्लास्क वरती तो क्लोरीन मॉलिक्यूल तुटतो. एक इलेक्ट्रॉन या क्लोरीन कडे, एक इलेक्ट्रॉन या क्लोरीन कडे, याचं होमोलिसिस होतं विद्यार्थी मित्रांनो. काय होतं होमोलिसिस. आणि इथं तयार होतं क्लोरीन डॉट प्लस दुसरा पण क्लोरीन डॉट. या क्लोरीन मॉलिक्यूल पासून दोन क्लोरीन फ्री रॅडिकल्स तयार होतात. काय तयार होतात तर फ्री रॅडिकल्स तयार होतात. किती दोन फ्री रॅडिकल्स तयार होतात. पहिली स्टेप पहा, मेकॅनिझमच्या पहिल्या स्टेप मध्ये काय होतं क्लोरीन मॉलिक्यूलचं होमोलिसिस होतं. काय होतं क्लोरीन मॉलिक्यूलचं होमोलिसिस होतं. आणि या कोव्हलंट बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन प्रत्येकी एका ऍटमला मिळतात आणि तयार होतात क्लोरीन फ्री रॅडिकल्स. कोणते तर Cl फ्री रॅडिकल्स तयार होतात. नंतर स्टेप सेकंड पहा, स्टेप सेकंड मी म्हणतो याला स्टेप सेकंड, त्याला आपण म्हणतो चेन प्रोपागेशन. ओके काय म्हणतो आपण त्याला चेन प्रोपागेशन. इनिशिएशन नंतर चेन प्रोपागेशन स्टेप. नाही नाव लक्षात राहायचं काय हरकत नाही, फक्त काय काय होते पहा. क्लोरीन मॉलिक्यूलचं होमोलिसिस होऊन क्लोरीन फ्री रॅडिकल्स तयार होतात. आपल्याला माहिती आहे कोणतेही फ्री रॅडिकल्स हे हायली रिएक्टिव्ह असतात. आणि इथे तेच होतं, आपण या कोनिकल फ्लास्कला लाईट पास केला तर मिथेनच्या अगोदर क्लोरीनचे मॉलिक्यूल ब्रेकडाऊन होतात. क्लोरीनच्या मॉलिक्यूल पासून क्लोरीन फ्री रॅडिकल्स तयार होतात. क्लोरीन फ्री रॅडिकल्स हे रिएक्टिव्ह असतात. कोणतेही फ्री रॅडिकल हे रिएक्टिव्ह असतात. मग काय करतात ते पहा इथं सांगतो. नंतर तयार झालेले फ्री रॅडिकल्स पहा इथं, पहिल्या स्टेप मध्ये तयार झालेले फ्री रॅडिकल्स हे काय करतात, हा क्लोरीन फ्री रॅडिकल आहे, याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि तो स्टेबल होण्यासाठी या मिथेन या मॉलिक्यूलवरती अटॅक करतो. काय करतो या मिथेन या मॉलिक्यूलवरती अटॅक करतो आणि हायड्रोजन ॲटम स्वतःकडे ओढून घेतो. हायड्रोजन ॲटम स्वतःकडे ओढून घेतो. इथं देखील काय होतं होमोलिसिस होतं. होमोलिसिस काय होतं, क्लोरीन फ्री रॅडिकल रिएक्टिव्ह आहे, तो आपल्याकडे हायड्रोजन ॲटमला ओढून घेतो आणि मग हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन या हायड्रोजन कडे, एक इलेक्ट्रॉन या कार्बन कडे जातो. हायड्रोजन आपला इलेक्ट्रॉन क्लोरीन सोबत शेअर करतो आणि तयार होतं ते काय पहा H डॉट आणि Cl डॉट यांच्यापासून तयार होतं HCl. आणि मात्र हा जो कोव्हलंट बॉन्ड होता या कोव्हलंट बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन कोणाकडे तो कार्बन कडे. आणि इथं तयार होतो मिथिल फ्री रॅडिकल. कोणता तर इथं तयार होतो मिथिल फ्री रॅडिकल. काय तयार झालं इथं मिथिल फ्री रॅडिकल. दुसऱ्या स्टेप मध्ये मिथिल फ्री रॅडिकल तयार झाला. आणि स्टेप तिसरी पहा, स्टेप तिसरी, त्या स्टेपला आपण म्हणतो चेन टर्मिनेशन स्टेप. कोणती चेन टर्मिनेशन स्टेप. कोणती तर पहा चेन टर्मिनेशन स्टेप. आता या कोनिकल फ्लास्क मध्ये जे मिथिल फ्री रॅडिकल तयार झालेले आहेत हे मिथिल फ्री रॅडिकल क्लोरीनच्या दुसऱ्या मॉलिक्यूलवरती अटॅक करतात. क्लोरीनच्या दुसऱ्या मॉलिक्यूलवरती अटॅक करतात. म्हणून पहा इथे तुम्ही हा मिथिल फ्री रॅडिकल, हा कोणता हा मिथिल फ्री रॅडिकल इज अटॅकिंग ऑन सेकंड मॉलिक्यूल ऑफ क्लोरीन. अटॅक ऑन सेकंड क्लोरीन मॉलिक्यूल. हा मिथिल फ्री रॅडिकल कोणावरती अटॅक करतो तर हा या क्लोरीन मॉलिक्यूलवरती अटॅक करतो. हा क्लोरीन आहे का, हा बॉन्ड ब्रेकडाऊन करतो. हा बॉन्ड तुटला की एक इलेक्ट्रॉन या क्लोरीन कडे, क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन आणि या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन तयार होतो कोव्हलंट बॉन्ड आणि पुन्हा तयार होतो फ्री रॅडिकल. पहा इथं तयार होईल कार्बनला 3 हायड्रोजन सोबत कोव्हलंट बॉन्ड, हा इलेक्ट्रॉन फ्री रॅडिकलचा हा एक इलेक्ट्रॉन आणि ह्या क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन तयार होतो क्लोरीन कार्बन बॉन्ड आणि हा तयार झाला पुन्हा क्लोरीन फ्री रॅडिकल. हा काय तयार झाला तर क्लोरीन फ्री रॅडिकल. इथं कोणता प्रोडक्ट तयार झाला, इथं तयार झाला मिथिल क्लोराईड. इथं काय तयार झाला तर इथं तयार झाला मिथिल क्लोराईड. ओके या अशा प्रकारे ही रिएक्शन होते. आणि हा क्लोरीन फ्री रॅडिकल जो आहे तो काय करेल,
हा क्लोरीन फ्री रॅडिकल दुसऱ्या मिथेनवरती अटॅक करेल. हा तयार झालेला क्लोरीन फ्री रॅडिकल दुसऱ्या मिथेनच्या मॉलिक्युलवरती अटॅक करेल, तयार होईल मिथिल फ्री रॅडिकल आणि HCl. म्हणजे जोपर्यंत या कोनिकल फ्लास्क मधले मिथेनचे मॉलिक्युल संपत नाही किंवा क्लोरीनचे मॉलिक्युल संपत नाही तोपर्यंत ही रिएक्शन कंटिन्यू राहणार आहे. आपल्याला खूप महत्त्वाचं फक्त 3च पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. तर मिथेनची रिएक्शन क्लोरीन सोबत जर झाली तर मिथिल क्लोराइड आणि HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड हा तयार होतो. MCQ साठी लक्षात ठेवायचं, हॅलोजनेशन ऑफ अल्केन इज विच टाइप ऑफ रिएक्शन. तर त्याचं उत्तर आहे हॅलोजनेशन ऑफ अल्केन इज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन दॅट इज ऑफ क्लोरीन. ओके, कोणती रिएक्शन आहे तर फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि मग ती काय असते याचं थोडक्यात तुम्हाला मी मेकॅनिझम दिलेलं आहे. जेव्हा आपण या कोनिकल फ्लास्क मध्ये मिथेन घेतलेला आहे आणि क्लोरीन घेतलेला आहे त्याच्यावरती UV लाईट पास करू तेव्हा मिथेनची रिएक्शन क्लोरीन सोबत होते, मिथिल क्लोराइड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतं. खरं आहे, पण ते कसं तयार होतं सर आम्हाला माहित नाही, तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्हाला समजून सांगण्यासाठी हे मेकॅनिझम दिले. आणि मेकॅनिझम म्हणजे काय असतं, कोणतीही रिएक्शन कशी होते, कोणती रिएक्शन कशी होती तिची स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन याला आपण रिएक्शन मेकॅनिझम म्हणतो. म्हणून मेकॅनिझम इट इज अ फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन, इट इज अ फ्री रॅडिकल मेकॅनिझम. स्टेप नंबर 1 चेन इनिशिएशन स्टेप. इनिशिएशन म्हणजे सुरुवात कशी होते, त्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण लाईट पास केल्यानंतर क्लोरीनचे मॉलिक्युल असतात. पहिल्या क्लोरीनच्या मॉलिक्युलचं काय होतं, होमोलिसिस होतं. होमोलिसिसच का होतं, कारण दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखी. क्लोरीन मॉलिक्युल अंडरगो होमोलिसिस टू फॉर्म टू क्लोरीन फ्री रॅडिकल्स, टू फॉर्म टू क्लोरीन फ्री रॅडिकल्स. नंतर त्या कोनिकल फ्लास्क मध्ये क्लोरीन फ्री रॅडिकल्स तयार होतात. क्लोरीन फ्री रॅडिकल्स हे रिएक्टिव्ह असतात. मग ते काय करतात, चेन प्रोपागेशन स्टेप. म्हणजे काय, तयार झालेले क्लोरीन फ्री रॅडिकल, तयार झालेले हे जे क्लोरीन फ्री रॅडिकल असतात हे कुठे अटॅक करणार, तर हे अटॅक करणार हायड्रोजन ॲटमवरती. कुठे अटॅक करणार, हायड्रोजन ॲटमवरती म्हणजे मिथेनवरती. स्पेशली क्लोरीन फ्री रॅडिकल्स अटॅकिंग ऑन मिथेन. आणि मिथेनचा काय ओढून घेतात, ते हायड्रोजन ॲटम ओढून घेतात. आणि हायड्रोजन ॲटम जर ओढला तर हा बॉन्ड होमोलिटिकली ब्रेकडाऊन होतो. एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन कडे, एक इलेक्ट्रॉन कार्बन कडे. हायड्रोजन सोबत इलेक्ट्रॉन तो क्लोरीन सोबत मिळतो, तयार होतो हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि यातला हा कोव्हलंट बॉन्ड तयार होतो. या क्लोरीन फ्री रॅडिकल हायड्रोजन ॲटम वाढल्यामुळे इथं तयार झाला मिथिल फ्री रॅडिकल. मिथिल फ्री रॅडिकल हा देखील स्टेबल नसणार, तो पण अनस्टेबल असणार आहे. मग काय करतो मिथिल फ्री रॅडिकल, तिसऱ्या स्टेप मध्ये पहा, चेन टर्मिनेशन स्टेप. मिथिल फ्री रॅडिकल इज अटॅकिंग ऑन सेकंड क्लोरीन मॉलिक्यूल इन द कोनिकल फ्लास्क. मिथिल फ्री रॅडिकल हा क्लोरीन मॉलिक्यूलच्या सेकंड वरती अटॅक करतो. यातला क्लोरीन ऍटम अब्स्ट्रॅक्ट करतो आणि तयार होतो मिथिल क्लोराइड. आणि हा बॉन्ड देखील कसा तुटतो, होमोलिटिकली. आणि हा क्लोरीन त्याच्यासोबतचा हा इलेक्ट्रॉन. इथं तयार झालं मिथिल क्लोराइड, इथं तयार झालं HCl. आपलं मेन प्रोडक्ट मिथिल क्लोराइड आणि HCl. तयार झालेला क्लोरीन फ्री रॅडिकल पुन्हा कोणावरती अटॅक करणार आहे, दुसऱ्या मिथेनच्या मॉलिक्युलवरती अटॅक करणार. पुन्हा तयार होणार मिथिल फ्री रॅडिकल, पुन्हा HCl. हा मिथिल फ्री रॅडिकल दुसऱ्या मॉलिक्युलचा मिथेनच्या तो अटॅक करणार तिसऱ्या क्लोरीन मॉलिक्युल सोबत. मिथिल फ्री रॅडिकल आणि तिसरा क्लोरीन मॉलिक्युल, पुन्हा मिथिल क्लोराइड आणि क्लोरीन फ्री रॅडिकल. ही रिएक्शन कंटिन्यू चालू राहणार आहे जोपर्यंत या फ्लास्क मधले मिथेन मॉलिक्युल आणि क्लोरीन मॉलिक्युल संपणार नाहीत. आणि या रिएक्शनचं आणखी एक वैशिष्ट्य मला सांगायचंय की या रिएक्शन्स मध्ये बाय प्रोडक्ट म्हणून क्वचित कमी प्रमाणात इथेन देखील तयार होतो. ह्या रिएक्शन फ्लास्क मध्ये ज्यावेळेस दोन मिथिल फ्री रॅडिकल शेवटी राहतील, दोन मिथिल फ्री रॅडिकल शेवटी राहतात त्यावेळेस मात्र इथं पॉसिबिलिटी असते कोणतं तयार होण्याची, तर इथेन मॉलिक्यूल देखील क्वचित तयार होत असतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द क्लोरिनेशन ऑफ अल्केन. आणि या पुढच्या रिएक्शन्स आपण पाहणार आहोत ऍक्शन ऑफ क्लोरीन ऑन, मग ते प्रोपेन असेल, आयसोप्रोपेन, इन नेक्स्ट लेक्चर. ओके, सो प्लीज ऑब्झर्व दिस. थँक यू सो मच.